जळगावच्या सराफ बाजारामध्ये मोठी उलथापालट, सोन्याचा भाव उलटा फिरला। अक्षय तृतीयेच्या आज शुभ मुहूर्तावर सगळ्यात मोठी सुवर्ण संधी। आज पाहायला गेलं तर आज रविवार 19 एप्रिल आणि आज सोन्याच्या भावात इतक्या हजार रुपयाची घसरण झाली। आजचा तर जर तुम्ही भाव पाहिला 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचा जर भाव पाहिला तर तुम्ही आनंदाने नाचू लागाल, कारण की भावामध्ये विक्रमी या ठिकाणी घसरण झालेली आहे। एवढंच नाही तर 5 मिनिटांपूर्वी सरकारने देखील आज अक्षय तृतीय आहे आणि अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सरकारने देखील भाव फिक्स केलाय। सरकारने एक असा नियम लागू केलाय ज्यामुळे पाहायला गेलं तर आज अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर म्हणजे सोन्याचा भाव आहे तो सोन्याचा भाव या ठिकाणी फिक्स करून टाकलाय। बघा, आज पाहायला गेलं तर रविवार आणि 19 एप्रिल आणि 19 एप्रिलचा आजचा भाव काय आहे, आजचा अंदाज कितीपर्यंत भाव राहणार आहे हे पाहिल्याशिवाय तुम्ही सोने खरेदी करू नका। काल अनेक लोकांची मोठी फसवणूक देखील झाली। शनिवारी काल पुण्यामध्ये एका व्यक्तीने 2 लाख रुपयाचं सोनं खरेदी केलं होतं। अगदी बँकेतून पैसे काढले होते सोने खरेदी करायला, पण त्यानंतर त्याने सोने खरेदी केलं। पण आजचा अक्षय तृतीयानिमित्त शुभ मुहूर्तावर सरकारने एक भाव फिक्स केलाय आणि त्यांनी पाहिला तर अक्षरशः त्याच्या पायाखालची जमीन सरकली। त्यांनी जी चूक केली तीच 90% लोक आता करणार आहेत। कारण पाहायला गेलं तर आजचा जो नियम आहे तो नियम या ठिकाणी बदललाय आणि शुभ मुहूर्तावर म्हणजे आज अक्षय तृतीय आहे, वर्षातला सगळ्यात मोठा शुभ मुहूर्त आहे आणि या शुभ मुहूर्तावर या ठिकाणी पहिल्यांदाच सरकारने भाव या ठिकाणी फिक्स केलेला आहे। त्यामुळं आज तुम्ही सोने खरेदी करायला पाहिजे। आता म्हणजे आजचा सोन्याचा भाव किती आहे ते देखील सांगणार आहे। तुम्ही उद्या सोने खरेदी करायला जाल तर कदाचित तुमची फसवणूक होऊ शकते। त्यामुळं आजचा भाव किती आहे तो माहिती घेतल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। गेल्या 45 दिवसापासून पाहायला गेलं तर बाहेरच्या देशामध्ये देखील युद्ध सुरू आहे आणि या युद्धामुळे सोन्याचे भाव दररोज बदलत असतात, तुम्हाला देखील माहित आहे। पण आपल्या महाराष्ट्रात असेल भारतातील लोकांना अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर लोकांना सोनं खरेदी करता यावं म्हणून आज या ठिकाणी सरकारने देखील एक भाव फिक्स केलेला आहे। त्यामुळे तुमच्यासाठी आजची ही सुवर्ण संधी म्हणावी लागेल आणि तुम्ही आज सोने खरेदी केला तर अक्षरशः आनंदाने नाचू देखील लागाल। बघा, गेल्या 1 वर्षात जेवढी सोनं उतरलं नव्हतं तेवढं या ठिकाणी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर या ठिकाणी सोनं उतरलेलं आहे आणि 5 मिनिटांपूर्वी सरकारने या ठिकाणी भाव देखील या ठिकाणी जाहीर केलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं, लोक देखील या ठिकाणी आज दुकानात गर्दी देखील केलेली आहे। जवळजवळ 5-5 किलोमीटरवरती देखील या ठिकाणी रांगा लागलेत। जेव्हा सरकारनं नवीन नियम लागू केला, एक असा नियम जो आज अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर या ठिकाणी नियम लागू केलाय, त्यामुळं अक्षरशः लोकांना दुसऱ्यात सगळ्यात मोठा धक्का बसलाय। कारण की एक असा आकडा समोर आलाय आणि या आकड्यामुळं अक्षय तृतीयेला सोनं किती रुपये लागणार, म्हणजे आज सोनं किती भाव असणार आहे ते देखील सांगणार आहे। तुम्ही दररोज भाव पाहत असाल, तुम्हाला वाटतं की सोनं 500 रुपयानं वाढलं असेल किंवा 1000 रुपयानं कमी झालं असेल, 10,000 2000 रुपयानं हे सोनं कमीच होतं। पण सगळ्यात महत्त्वाचं पाहायला गेलं तर सरकार जेव्हा मध्यस्थी करतं, जेव्हा एखादा नियम लागू करतं, त्यामुळं सोन्याच्या भावात इतका भयानक बदल होतो ज्यामुळे विक्रेते देखील हैराणी होत असतात। अगदी तसंच घडलंय। आत्ताच काही मिनिटांपूर्वी 5 मिनिटांपूर्वी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यामध्ये देखील सकाळी बैठक झाली आणि त्या बैठकीच्या माध्यमातून सोन्याच्या बाबतीत देखील एक ऐतिहासिक नियम या ठिकाणी लागू करण्यात आलाय। तुम्हाला देखील कदाचित खोटं वाटेल, पण ज्या लोकांनी काल सोनं खरेदी घेतलं होतं त्यांच्या डोळ्यात आज अक्षरशः पाणी येणार आहे। आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। आज वर्षातला अक्षय तृतीय हा शुभ मुहूर्त आहे आणि आज 19 एप्रिल आहे आणि आज रविवार आहे आणि हा शेवटचा दिवस असतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज अक्षय तृतीया म्हणजे अतिशय सोनं खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त या ठिकाणी मानलं जातो। त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या लोकांनी देखील सोन्याच्या दुकानामध्ये या ठिकाणी गर्दी केलेली आहे। बघा, आता या व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी वेळ न घालवता तुम्हाला आजचे म्हणजे 19 एप्रिलचे भाव काय आहेत, म्हणजे आज अक्षय तृतीयेचे भाव काय आहेत ते देखील सांगणार आहे। आणि रविवारी भाव आले ताजे भाव म्हणजे आता सकाळी वेगळे भाव असतात, दुपारी देखील वेगळे भाव असतात, तासाला या ठिकाणी भाव बदलत असतात। त्यामुळं पुढील 20 सेकंदातच कोणकोणते भाव आजचे काय आहेत, अक्षय तृतीयेला कसा भाव राहणार आहे, म्हणजे आज किती भाव राहणार आहे, सगळ्यात महत्त्वाचं पाहायला गेलं तर गेले 15 दिवस सोन्याचे भाव कसे राहणार, म्हणजे पुढील 15 दिवस कसे राहणार ते देखील सांगणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोनं आता तुम्हाला आज खरेदी करायचं की नाही करायचं ते देखील सांगणार आहे। आणि सोने खरेदी करायची पद्धत देखील थोडीशी या ठिकाणी बदललेली आहे, त्यामुळं सोन्याचे भाव ज्या या ठिकाणी बदलणार आहेत सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला 1 तोळा सोनं खरेदी करायचं असेल किंवा तुम्हाला 1 ग्राम सोनं खरेदी करायचं असेल ही माहिती तुम्ही व्हिडिओ पूर्ण माहिती ऐकल्याशिवाय तुम्ही बंद करू नका।
कारण फक्त 2 मिनिटाचा व्हिडिओ राहिला आहे. 2 मिनिटे जर तुम्ही बघितले तर सोने चांदीचा तुम्हाला नक्कीच फायदा या ठिकाणी 100% होणार आहे. सोन्याचा भाव अखेर या ठिकाणी फिक्स झालेला आहे. पुढील 15 दिवसामध्ये सोन्याची हालचाल कशी राहणार आहे आणि आज अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोनं तुम्ही खरेदी करायचं आहे की नाही ते देखील सांगणार आहे. सरकारने तुम्हाला काय सांगितले ते देखील सांगणार आहे. आणि बघा, रात्री एका ठिकाणी मुख्यमंत्र्यांची देखील या ठिकाणी बैठक झालेली आहे आणि त्या बैठकीमध्ये साधारणपणे सोन्याच्या भावाविषयी एक महत्त्वाचा निर्णय देखील या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. त्यामुळं पुढील 24 तासामध्ये सोन्यामध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे आणि आज शुभ मुहूर्तात देखील तुम्ही सोनं खरेदी करायचं की नाही ते देखील सांगणार आहे. जर आज पाहायला गेलं तर भाव कमी झाला तर आज भाव देखील कमी झाले आहेत. पुणे पाहिलं असेल, नागपूर असेल, मुंबईमध्ये असेल. काल पाहायला गेलं तर लोकांनी म्हणजे अक्षय तृतीयेला सोनं मागेल म्हणून लोकांनी गडबड करून सोनं खरेदी केलं होतं. पण आज ते पाहायला गेलं तर डोक्याला अक्षरशः हात लावून बसलेत. तुम्हाला जर डोक्याला हात लावून बसायचं नसेल तर ही पूर्ण माहिती तुम्ही ऐका, कारण की सोनं एकदमच घसरतं. त्यामुळं नागरिक प्रचंड खुश झालेत. पेपरला बातमी देखील येतात, टी व्हीला देखील तुम्ही बातमी पाहिली असेल, कारण की एका बैठकीमध्ये असा देखील मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आहे. त्यानंतर सोनं घसरलं. त्यानंतर पाहायला गेलं तर काल पाहायला गेलं तर 18 एप्रिल होता आणि 18 एप्रिलला 18 कॅरेटचा भाव, 22 कॅरेटचा भाव आणि 24 कॅरेटचा भाव तो एका क्षणात बदलला आणि तो भाव फिक्स झाला. आणि पुढील 15 दिवसात काय होणार याची देखील आकडेवारी या ठिकाणी काल जाहीर झालेले आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीमध्ये देखील सरकारने पूर्ण एप्रिल महिन्याचा अंदाज या ठिकाणी त्यांनी सांगून टाकलेला आहे. त्यामुळं अक्षय तृतीया म्हणजे आज अक्षय तृतीया आहे. या अक्षय तृतीयेवर तुम्ही सोनं खरेदी करायचं की नाही तुम्हाला निर्णय घेण्यास मी मदत करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज सोन्याचा भाव देखील उतरलेला आहे. आता सोन्याचा भाव किती असणार आहे, किती तुम्हाला 22 कॅरेटचं किती आहे, 24 कॅरेटचं किती आहे, 18 कॅरेटचं किती आहे त्याची देखील सविस्तर डिटेल तुम्हाला सांगणार आहे. बघा, आता का पाहायला गेलं तर आजचा भाव पाहायला गेलं तर चांदीचा होता तो म्हणजे 260 रुपये प्रति ग्राम. हा तुम्हाला चांदीचा भाव असणार आहे 260 प्रति ग्राम. जर म्हटलं तर 1 किलो चांदीचा किती येतो, 1 तोळा किती येतो ते देखील सांगतो. तर तुम्हाला 10 ग्राम चांदी खरेदी करण्यासाठी तुम्हाला 2700 रुपये या ठिकाणी मोजावे लागतील. 1 किलो चांदी खरेदी करायची असेल तर तुम्हाला 2,60,000 रुपये प्रति किलो. तर अशा पद्धतीने तुम्हाला चांदीचा दर आहे. त्यानंतर आता बघूया चांदीमध्ये देखील या ठिकाणी कदाचित थोडीशी वाढ दिसली तरी तर चांदी थोड्या वेळामध्ये उतरणार आहे अशी माहिती देखील या ठिकाणी सांगण्यात आली आहे. आता अनेक ग्राहक अक्षरशः नाचू लागले. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सरकारने काय निर्णय घेतला आहे बघा. अक्षय तृतीयेला म्हणजे आज अक्षय तृतीया आणि वर्षातला शुभ मुहूर्त आहे आणि या शुभ मुहूर्ताला सरकारने लोकांनी सोने खरेदी करावी, त्यांच्या घरामध्ये थोडं आनंदाचं वातावरण निर्माण व्हावं या उद्देशाने या ठिकाणी आज दुकानामध्ये सोन्याचा भाव या ठिकाणी सरकारने देखील फिक्स केलेला आहे. जे अक्षय तृतीयेचा जो भाव आहे या अक्षय तृतीयेच्या भावावर सरकारने या ठिकाणी जो GST लावला होता तो GST देखील या ठिकाणी माफ केला जाणार आहे. सांगली असेल, कोल्हापूर असेल, नागपूर असेल, त्याचबरोबर नाशिक, सातारा अशा जिल्ह्यामध्ये काय प्रमाणामध्ये भाव राहणार आहेत, कशा पद्धतीने भाव घसरणार आहे, कशा पद्धतीने वाढणार आहे या संदर्भातला आकडा देखील या ठिकाणी समोर आलेला आहे. आजचा शनिवार आणि चांदीचा भाव पाहिला. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे सोन्याचा भाव काय झाला. तर सोन्याचे भाव 3 ह्याच्यामध्ये पद्धतीमध्ये असतात. 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेट आणि 18 कॅरेट. असं पाहायला गेलं तर हे जे सोनं असतं तर हिऱ्याच्या दागिन्यामध्ये वापरलं जातं ते 18 कॅरेट सोनं वापरलं जातं. 22 कॅरेटचं सोनं आहे ते दागिन्यासाठी वापरलं जातं आणि 24 कॅरेटचं सोन्याचे दागिने बनतात पण ते अगदी लवचिक असतात त्यामुळे ते दागिने टिकत नाहीत. त्यामुळं काहीतरी त्याच्यामध्ये धातू टाकावा लागतो. त्यामुळं 22 कॅरेट होतं आणि प्युरिटी कमी होते. अशा पद्धतीने हिशोब असतो. आता तुमच्या गळ्यातलं, नाकातलं, कानातलं, हातातलं सोन्याचा दागिना असू द्या, जो काही तुमचा अलंकार असतो तो 22 कॅरेटचा असतो. काही अशी लोक 24 कॅरेटचे देखील सोने घातले जातात. पण अशा पद्धतीने एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की आता सरकारनं एक ग्राहकाला काय सांगितलं की तुम्ही फक्त अंदाज या ठिकाणी दिलाय सोन्यामध्ये घसरण होणार की काय होणार ते पाहण्यात आजचे दर पाहून घ्या. आजचा दर 18 कॅरेटचा पाहायला गेलं तर 18 कॅरेटचा 1 ग्रामचा दर आहे 18,580 रुपये. आता दुसरं पाहायला गेलं तर 24,000 रुपये म्हणजे तुम्हाला 10,000चा दर किती पाहायचा असेल 18 कॅरेटचा तर तुम्हाला 2,40,000 रुपये असणार आहे. त्यानंतर पाहायला गेलं तर 22 कॅरेट सोन्याचा जर पाहायला गेला तर 1,40,000 रुपये या ठिकाणी दर आहे. तो म्हणजे 22 कॅरेटचा 1,40,760 रुपये 22 कॅरेट. तुम्हाला 1 ग्राम सोने खरेदी करायला गेला तर तुम्हाला 14,700 रुपये या ठिकाणी मोजावं लागणार आहेत. त्यानंतर 24 कॅरेटचा आजचा दर जर एका तोळ्याचा दर बघायला गेला तर तुम्हाला जवळजवळ पाहायला गेलं तर 1,54,800 रुपये या ठिकाणी दर आहे. त्यानंतर साधारण एका तोळ्याचा दर जर पाहायला गेलं तर 1,54,800 रुपये या ठिकाणी दर आहे. त्यानंतर साधारणपणे आता भाव सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. उद्या काय होणार आहे म्हणजे आज अक्षय तृतीया झालं तर उद्या भाव कमी होणार आहेत की वाढणार आहेत त्याची देखील माहिती डिटेल सांगतो. हे होते आजचे भाव.
त्यानंतर संध्याकाळचा भाव काय असणार आहे ते देखील सांगणार आहे. तर त्यामुळं तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. रोज नवनवीन आपल्या चॅनलचे भाव आपण अपडेट करत असतो. याविषयी माहिती व्हिडिओ टाकू. तोच भाव उद्याचा देखील दिवसभर राहणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मदत तुमच्यामध्ये किती भाव असायला पाहिजे, 50,000, 60,000, 70,000, 80,000 की 1,00,000 तुमचा भाव तुम्ही सांगा. कारण ग्राहकाचा भाव ठरू शकतो. ग्राहक जितके जास्त कमेंट करतील कदाचित एक दिवस असा येईल की भाव आपल्याला देखील पाहायला मिळू शकतो. त्यामुळे कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.